नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी। कर्जमाफीनंतर आता मित्रांनो वेळ आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात। आणि एवढंच नाही तर या हप्त्याअंतर्गत 2 हप्ते तुमच्या खात्यात आता जमा होणार आहेत। म्हणजे नमोचे 2 नाही मित्रांनो, तर पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा हप्ता। आता या दोन्ही हप्त्याचे मित्रांनो मार्ग मोकळा झालेला आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्याअंतर्गत रक्कम जमा करण्यात येणार आहे। आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये काल एक महत्त्वाची आढावा बैठक झाली। यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। कर्जमाफीचा रस्ता मोकळा करण्यात आला। कर्जमाफी आता अंतिम टप्प्यात टाकण्यात आलेली आहे। सोबतच आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे थकलेला हप्ता जो 9वा होता, जो की आपल्याला मार्च महिन्यामध्येच मिळायला पाहिजे होता, तो आता देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। सोबतच केंद्र शासनाच्या एकूण अत्यंत आनंदाची बातमी येत आहे की 23वा हप्ता सुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे। शक्यतो हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये एकाच वेळेला जाहीर होणार आहेत। कधी जाहीर होणार आहेत आणि हे मिळण्यासाठी काय महत्त्वाची कामं करावी लागणार आहेत, कारण की आपण पाहतो की दरवेळेस GR येतो आणि खूप सारे शेतकरी पात्र ठरतात। तर याचे जे निकष आहेत ते निकष पूर्णतः बदललेले आहेत। तुम्हाला नवीन वारीमध्ये हे निकष सांगण्यात येणार आहेत, जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी पात्र राहाल। अपात्र यादीत तुमचं नाव नाही गेलेलं मित्रांनो चालेल। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की असे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता अपेक्षित होता आपल्याला मार्चमध्ये। अपेक्षित आपल्याला नमोच्या 8व्या हप्त्यासंदर्भात होता, परंतु राज्य सरकारने तो दिला नाही। आणि आता नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात राज्यामध्ये खूप दिवसांपासून बैठक होत आहे, म्हणजे चर्चा होत आहेत की कधी मिळणार आहे। आणि शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक असंतोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे, कारण की आपल्याला टायमिंग कंप्लीट झालेला आहे। अपेक्षा तर अशी होती की नमोच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता मिळावा काय, तर मिळू शकते, कारण की टायमिंग कंप्लीट झालेला आहे आणि 10व्या हप्त्याचा टायमिंग कंप्लीट होणार आहे। आता आपण तो विषय बाजूला ठेवूया, कारण की नमोचा 9वा हप्ता हाच मिळणं शेतकऱ्यांसाठी मोठी गोष्ट असणार आहे। कारण की हा हप्ता खूप दिवस झाले राज्यामध्ये पेंडिंग पडलेला आहे, म्हणजे मार्चच्या एंडिंगमध्येच याची वाटप व्हायला पाहिजे होतं। नमोच्या 8व्या हप्त्यासोबतच याचं वाटप व्हायला पाहिजे होतं, मात्र राज्य सरकारकडून ते करण्यात आलेलं नव्हतं। ते काही कारण असू शकते, राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाली, निधीची अपूर्तता असेल किंवा इतर योजनांचे रखडलेले हप्ते असतील, या सर्व गोष्टी राज्य सरकारला पाहाव्या लागतात आणि मग निधी जाहीर करावा लागतो। म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो, राज्य सरकारला ही दोष देऊन काही फायदा नाही आहे। तर आता हा नमोचा 9वा हप्त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो। राज्यामध्ये झालेल्या आढावा बैठकमध्ये 30 जूनपर्यंत सर्व योजनांच्या ज्या अपडेट आहेत त्या कंप्लीट करण्याचा निर्णय कृषी मंत्र्यांनी घेतलेला आहे। सोबतच कर्जमाफी आता अंतिम टप्प्यात टाकण्यात आलेली आहे आणि यासोबतच नमोच्या 9व्या हप्त्याला हिरवा कंदील, आता आमच्या भाषेत सांगण्यात आलं तर हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे मित्रांनो। म्हणजे आपण जर पाहतो ना हिरवा कंदील की ट्रेन समोर जातोय, तशा प्रकारे मित्रांनो। तर नमोचा 9वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर होणार आहे। तर हे हप्ते म्हणण्यासाठी तुम्हाला करावं काय लागणार आहे, 4 गोष्टींचं पालन जर तुम्ही योग्यरित्या करसाल तर येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जाहीर होणार आहे। एक म्हणजे तुमची लँड सेटिंग असायला पाहिजे, तुमची बँक सेटिंग असायला पाहिजे। 3 म्हणजे तुमची KYC कंप्लीट असायला पाहिजे। 4 म्हणजे तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणे गरजेचं आहे। आपण पाहिलं की फार्मर ID कार्ड नसलेले शेतकरी यामधून अपात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो। अपात्र नाही, त्यांचा हप्ता होल्ड करण्यात आलेला आहे। तुम्ही जर एकदा फार्मर ID कार्ड काढून घ्याल तर तुम्हाला ही थांबलेले हप्ते तुमच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जाहीर होणार आहेत। म्हणून सांगतो, तुमचे जर हप्ते थांबलेले असेल तर तुम्ही फार्मर ID कार्ड काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला थांबलेले हप्ते तुमच्या खात्यात जाहीर होणार आहे। तर फार्मर IDचा एक महत्त्वाचा रोल राहतो। बँक सेटिंग तुमची असेलच, यामध्ये कुठलाही वांधा नाही आहे। आतापर्यंत हप्ते मिळाले तर बँक सेटिंग तर असेलच। लँड सेटिंग करून घ्या, लँड सेटिंग खूप साऱ्या शेतकऱ्यांची असते आणि KYC हे दर 2-3 महिन्यातून करत राहा, जेणेकरून या हप्त्याचे अपडेट तुम्हाला राहत राहते। सोबतच 9वा हप्ता कधी मिळणार आहे हे तुम्हाला सांगून देऊया। राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता येत्या काही दिवसामध्ये म्हणजे की 15 मेपर्यंत या संदर्भात ऑफिशियली GR मला पाहायला मिळू शकतो मित्रांनो। GR पडल्यानंतर 15 ते 8 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये या संदर्भात निधी हा जाहीर केला जातो। आपल्याला माहिती आहे की GR पडल्यानंतर 15 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जात असते आणि याही भांडण तसं होणार आहे। तुम्हाला सांगतो, लमसमचं पाहिलं तर मेच्या शेवटपर्यंत आपल्याला या संदर्भाचे ऑफिशियली शासकीय GR अंतर्गत अपडेट पाहायला मिळणार आहे। आणि हा अपडेट पाहिल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर या अंतर्गत 9वा हप्ता जाहीर होणार आहे, कारण की अगोदरच या हप्त्यासंदर्भात खूप मोठा उशीर झालेला आहे आणि नमोचा 23वा हप्तासुद्धा आता आपल्याला मिळणार आहे। त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला सांगतो, मी एक काम करतो, तुम्हाला जो PMचा 23वा हप्ता आहे ना, त्या संदर्भात स्पेसिफिक व्हिडिओज बनवून देतो मित्रांनो एक, कारण की या व्हिडिओमध्ये आपण तर जास्त नमोची वाट पाहिली, कारण की नमोचा हप्ता आपला राज्य शासनाचा आहे, कारण की खूप दिवसापासून पेंडिंग आहे आणि शेतकऱ्याला आतुरता होती या हप्त्याची। म्हणून तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भातच जास्त माहिती दिली। 23वा हप्ता हे मिळणार आहे, सोबतच मिळणार आहे नमोच्या, कारण की या दोघांची सायकल मिळून कंप्लीट झाली आहे आणि राज्य सरकारचं एक धोरण आहे की आता याच्यासोबतच आपल्याला हप्ते पुढे द्यावे लागणार आहे। तर अशा प्रकारचे मित्रांनो राज्य सरकारचं अपडेट येत आहेत। झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अशा प्रकारे निर्णय करण्यात येत आहेत
आणि लवकरात लवकर नमोचा जो 9वा हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.